थोडं लाईट लावा ना, थोडे हलका. हा बस. रामकृष्ण हरी. जरी संध्याकाळची वेळ असली तरी पण शेवटी भगवंताच्या कृपेनं भेट होणं गरजेचं आहे. माझ्या बाजूला हे बापदेव मंदिराचे पुजारी आहेत काशीनाथ माऊली. त्यांच्याकडे आपली दिंडी 3 जुलैला शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता, म्हणजे 6:30ला आम्ही तिकडचे नडाळ मंदिर सोडणार आणि बरोबर 1 तास 4 किलोमीटर किंवा 7:30 किंवा 8पर्यंत आम्ही इथं आलो की हे त्यांच्या कृपेनं काय आपल्याला 2 घास देतील. ते खाऊन आम्ही दुपारी ताकई म्हणजे बोंबल्या विठोबा सासगाव या विठ्ठल मंदिरामध्ये जाणार आहे. तर अशी ही दिंडीची जाहिरात त्यांना मी देत आहे 3 जुलैला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ. अजून एक मला आनंदाची गोष्ट इथं दिसली की 4 दिवसापूर्वी मी 4 का 5 दिवसापूर्वी मी आलो होतो, परंतु आज इथं बघा ह्याचा बापदेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम देवाच्या कृपेनं मार्गी लागलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपात हे काम होतं. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या माऊलीच्या कार्याला ज्यांनी सहकार्य केलं त्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण हो, त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळो आणि असंच त्यांच्या कार्याला पण माऊलीच्या कृपेनं त्यांना सहकार्य मिळो आणि असंच त्यांच्या हातून सत्कर्म करावं अशी मी मनोभावी प्रार्थना करतो. आणि गरुडे परिवारांना पण धन्यवाद देतो की त्यांच्या निष्ठेचं भगवंताने फळ दिलं आहे. अतिशय म्हणजे हा घाटाला सुरुवात होणारा भाग आणि एकदम अडगडीत असलेलं हे मंदिर त्यावेळेला 78 साली आमच्या वडिलांनी पाहिलेलं. यांचे वडील गरुडे माऊली यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या आत्म्याला पवित्र आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्याच आशीर्वादानं यांच्या चिरंजीवांचं हे कार्य मोठं चालू आहे. आपल्याला खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण. आणि आमच्या वारकऱ्यांच्या सेवेला तुमचा जो काही सहभाग असेल त्याला धन्यवाद माऊली. रामकृष्णारी. आम्ही 40-42 जण आहे. चालतंय. रामकृष्णारी. म्हणजे जेवढं इथून लवकर होईल ना तेवढं आपल्याला पुढं चालेल. रामकृष्णारी. काहीतरी मला वाटतं चतुर्थी आहे ना.